मंडळी, कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आहे लास्टचा दिवस आपला पालखीचा। तर आज उद्या सकाळी पालखी रांजणी जाईल। उद्या सकाळी पालखी रांजणी जाईल। आज नमन असेल आपला। आजचा दिवसाचा ब्लॉग कसा काय होतो ते बघूया। नमन दाखवायचा पण प्रयत्न करेन, थोडा थोडा बघू जमलं तर सगळे जमले। जाऊया आता आपण सानेवर। एकटाच आलाय सानेवर। मग शान होतं तेव्हा आला नाही, आता एकटा झालाय। इकडे चालला, चल चल देवाकडे चल, चला काठी तुमची डाव खाल्ला। जाऊया आपण। आलेत काय कर रहे, खास नमनासाठी 2 दिवस सुट्टी काढून उद्या पोस्ट पण आहे। पोस्टासाठी पण आले। पोस्ट आहे उद्या, पोस्ट आहे। मटण खायचं आहे, रोजच खाता मटण। सरबत आहे, लिंबू सरबत आहे बघा। हे बघा सगळे लिंबू सरबत आहे, सगळे पुढे आले ना सगळे। हा बघा लिंबू सरबत आहे। वाट बघताय शाळेतली। बायका आल्या तिकडे। आता पालखी आहे, सगळ्या बायका पालखीला आरती करायला येतात आणि शाळेतली मुलं पण वाट बघतात तिकडे पालखीला। बघू शकता पालखी घेशील काय?
आता कलकदे गोंडात पालखी आता ह्या घरात आहे. इकडनं डावखलला जाईल पुढच्या घरी. तर आता सगळे दमून आले, सगळे कंटाळेत बघा. हा नाही, हा गाडीने आलाय. आता थोडा बसूया, हातपाय वगैरे धुऊया आपण. निघालो आपण डायरेक्ट आता गुरुवांच्या घरी. राहा बघा बाल गणेश. आता आपल्याला सगळा डोंगर चढायचा आहे. पालखी पण पाटे पण पुढे जाऊया आता पुढे हळूहळू. चला तयारी चालू आहे नमानाची. पडदे वगैरे लावून झाले. दाखवतो आपल्या नमानाचं नाव सुगादेवी नमन मंडळ मांजरे. नमानाची तयारी चालू आहे जोरात. मंडळी आता पालखी निघाले खाली गुरुवांची घर घेऊन. आता पालखी इकडं वाजत गाजत डायरेक्ट सानेवर जाईल. नंतर मग आपल्या पालखी थोडी नाचवतील. नंतर आपलं नमान चालू आहे. तर पोरं सगळी तयार आहे इथं वाजवायला. आता बघा मजा कशी येते. तर मंडळी बघा आता वाजत गाजत पालखी सानेवर जाईल. मजा मस्ती करत सगळी पोरं.
आपण सानेवर. आता ही सान बघू शकता एवढी खाली दिसते बघा. आता वाजलेत 9. आता 15-20 मिनिटांनी पालखी नाचवायला येते तेव्हा तुम्हाला सान दाखवतो कसली भरलेली दिसते. इकडे बाहेर पण बघा सगळं खाली आहे. थोड्या वेळाने येतील पालखी नाचवायला तेव्हा दाखवतो आपली सान केवढी भरलेली दिसते ती. मेकअप चालू आहे नमनाचा. पूर्व तयारी. अमोल हे अमोल ऐकल मी येणार. पूर्व तयारी चालू आहे बघू शकताय बघा. मिशी काढायचं काम चालू आहे. मग दाखवायला नको. हे गवळण आहे. गवळण नारळ.
मागून घे. हे भाडुकासरा, देवा सूर्य नारायणा, तुम्ही जर का खरोखर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर तुम्हाला माझा साष्टांग प्रणाम. हे नारायणा, तुम्ही जर का खरोखर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला कधी मृत्यू नसावा असा वर द्या. हे सिंधुराम, तू तर अमरदान मागितले आहेस, परंतु तो या सृष्टीवरती जन्माला येतो याचा मृत्यू कधी चुकत नाही. तथापि मी तुला वर देतो. तुला देव, दानव आणि मानव यांपासून दिवसा किंवा रात्री, पहाटे किंवा संध्याकाळी कधी मृत्यू संभवणार नाही. मी तुला अमृत भाषण करतो. आलं जोपर्यंत हे अमृत या उतरत असेल तोपर्यंत तुला कधी मृत्यू संभवणार नाही. तथास्तु. समस्त समस्त सूर्य नारायणाकडून अमृतत्वाचं दान प्राप्त करून घेतलंय. हा सिंधूर दैत्य अपहरण झाला. या त्रैलोक्याचा राजा हा सिंधूर. बालका, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तुला इच्छित असलेला वर मागून घे. हे भाडुकासरा, देवा सूर्य नारायणा, तुम्ही जर का खरोखर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर तुम्हाला माझा साष्टांग प्रणाम. हे नारायणा, तुम्ही जर का खरोखर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला कधी मृत्यू नसावा असा वर द्या. हे सिंधुराम, तू तर अमरदान मागितले आहेस, परंतु तो या सृष्टीवरती जन्माला येतो याचा मृत्यू कधी चुकत नाही. तथापि मी तुला वर देतो. तुला देव, दानव आणि मानव यांपासून दिवसा किंवा रात्री, पहाटे किंवा संध्याकाळी कधी मृत्यू संभवणार नाही. मी तुला अमृत भाषण करतो. आलं जोपर्यंत हे अमृत या उतरत असेल तोपर्यंत तुला कधी मृत्यू संभवणार नाही. तथास्तु. समस्त समस्त सूर्य नारायणाकडून अमृतत्वाचं दान
सिंधुरा तू फार उन्मत्त झालाय. अरे इंद्रदेवा, अरे तुम्हा देवांचे वैभव, अरे रे सिंधुरा असे काही गद्दे येऊन गेले, सर्वांना माघारी पाठवले. त्यात तुझी काय कथा? अरे तुम्हा देवांचे वैभव या सिंधुराच्या नावावर काढणारा हा सिंधूर तुम्हा देवलोकांवर चाल पडणार सांभाळा. अरे सिंधुरा उगा त्याच्या सुळे नाही का वरून उन्मत्त होऊ नकोस. अरे मागे बरं का पळून देणारा सिंधू नव्हे, मला बोलेना तुमच्या राज्य माझ्या स्वाधीन करा. प्रणय पण आहे का? अरे इंद्रदेवा, अरे मला बोलेना सिंहासनावरून खाली उतर. सिंधुरा अरे गर्वाचे घर नेहमी खाली असते. अरे इंद्रदेवा, अरे तुझ्या फुलपापाने बसणारा सिंधू नव्हे. ठीक आहे पाहू तुझा पराक्रम. अरे असेल पाव कशाने पण स्वीकारा नाही का? काढून जा आव्हान. खायला तो कैलासपती शंभू महादेव. शंभू महादेव, अरे सांभाळ तुझे कैलास. हा सिंदूर तुझ्यावर चाल करून येणार. आणि चिंताग्रस्त आवड दिसत आहे. नारायण नारायण. सिंधुरासुराने आम्हा सर्व देवांना पराभूत करून त्याने त्याचे राज्य स्थापन केले आहे. नारायण नारायण. यावर तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. देव हो, मला तर यावर एकच मार्ग सुचतो, तो म्हणजे पार्वती पुत्र गजानन. त्याची तुम्ही आराधना करा, ते त्यावर काहीतरी उपाय काढतील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाल गणेशाची आम्ही आराधना करतो. चला तर बाल गणेशाची आपण आराधना करूया.
आम्हा सर्व देवांना पराभूत करून त्याला त्याचे राज्य स्थापन केले यावर तुम्ही काहीतरी मार्ग काढा देव हो त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आम्ही पराक्रम पाहतो तुम्ही निश्चिंत राहा ठीक आहे आता या त्रैलोक्यात फक्त कोणीच मला दुश्मन नाही हे बालका हे कोण आहेस तू अरे सूर्यनारायण देवाने फार उन्नत झाला आहे सर्वांचे घर नेहमी खाली असते हे बालका अरे बरे बरे माझ्या मार्गातून बाजूला हो अरे तुला अजूनही वेळ गेली नाहीये मला शराने शरण परंतु कदापि शक्य नाही ठीक आहे मग तुला काय विचार आव्हान स्वीकार त्याचे आव्हान